तर पब्लिक आज एक बॅड न्यूज आहे आणि एक गुड न्यूज आहे. बॅड न्यूज म्हणजे की आपली हंटर आता चालली, कारण की आपण यूज करणारे महिंद्रा सेंट्युरो, कारण की आपले होणार आहेत पेट्रोलचे वांदे तर होत नाही, पण तेवढेच पैसे वाचतील त्या हिशोबानं आपण काम करणार आहे. कारण की आपल्याला कामावर पैसे कमवायचे, आपल्याला पेट्रोलमध्ये वेस्ट नाही करायची. तर सध्या काही महिने मी माझे जे हंटर आहे ते माझे भाऊजी यूज करतील आणि त्यांची ही महिंद्रा सेंट्युरो मी यूज करणार आहे, कारण की तिला ॲव्हरेज वगैरे ठीक आहे, चांगलं आहे आपल्या हंटरच्या पेक्षा. जोपर्यंत आपली इन्कम वाढणार नाही तोपर्यंत आपण हेच यूज करू. शक्यतो 1-2 महिन्यामध्ये आपण इन्कम वाढू. तुमचा सपोर्ट वगैरे चांगला राहील, यूट्यूब वगैरे माउंटेन वगैरे झाला तर जी इन्कम येईल तर त्याच्यात बघू, नाही तर बाकी जास्त काम करून आपल्याला इन्कम जनरेट करावं लागेल. तर सध्या पोते आपण हे यूज करू आणि बाकीची गुड न्यूज आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगतो. नमस्कार पब्लिक, गुड मॉर्निंग. आज पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये होणार आहे शूट, कारण की हिंदीमध्ये थोडं मला अनकम्फर्टेबल वाटायला आणि काय म्हणतात तर तेवढं काय उच्चार पण येणं झाले बरोबर. तर आजची सुरुवातच आपली मॅनेजरच्या शिव्यानं झालेली आहे, कारण की आपल्याला ब्रांचवर जायला उशीर झाला आणि काय म्हणतात तर कारण की आपण गाडी चेंज केली. पहिले आपल्याकडे हंटर होती, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आता आपण जी सेंट्युरो आहे महिंद्राची ती यूज करणार आहे, ती आपल्या भाऊजीचीच आहे. तर तिला स्टार्ट व्हायलाच आपल्याला अर्धा घंटा लागला, त्याच्यामुळं आपल्याला फील्डवर जायला म्हणजे ऑफिसला जायला उशीर झाला. तर काय नाही, चालते ते तेवढा थोडाफार. तर आपण आता खांबाळ्यात भाऊ काय आता आपण जाणार आहे खांबाळा. त्याच्यानंतरचा काय प्लॅन माहीत नाही, बाकी सगळं फील्डवर गेल्यावर दाखवतो, बाकी तिथंच बघू. तर आता आपण जाऊ खांबाळ्यामध्ये, म्हणजे थोडा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते वाटते ते. आता तिथं बघू काय तर विषय, नंतर दुपारचा विषय दुपारी पाहू. तर मराठीमध्ये आवडत असेल तर सांगा, कमेंट करा. मराठी पाहिजे, हिंदी पाहिजे, आपल्याकडं सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे, तर भेटू आपण नंतर दुपारी. सो गाईज, खांबाळा आता आपण आलो खांबाळ्यामध्ये, जो की आपल्या जिल्ह्याच्या बाहेर येते, पण आपल्या 30 किलोमीटर अंतराच्या मधात येते. त्याच्यामुळे आपल्याला जिल्हा बिल्ला काय बघावं नाही लागत. 30 किलोमीटरपर्यंत आपल्याला लीड जनरेट करावं लागते. तर आता आपण या गावामध्ये लीड जनरेट करणार आहे. तसं त्या दिवशी पण आलतो आपण इथं, पण त्या दिवशी काही काम झालं नाही. आज होईल, आज बघू आता काय होते. तर बाकी बघू नंतर. आता आपण 2 गावामध्ये सोर्सिंग केलं, कारण की आपल्याला गट बनवावं लागते आणि आपल्यालाच पैसा वाटावं लागते आणि आपल्यालाच वापस आणावं लागते. म्हणजे सगळं आपल्यालाच करायचं आहे, फक्त ऑर्डर येणार की असं करा आणि तसं करा. तर आता 2 गावामध्ये पाहिलं, एक तर तुम्हाला खांबाळा पहिले सांगितलं ना, आता दुसरे कोणतं गाव तर सर ते आता आपण गेलो ते मोरगाव आणि मुरदगाव. तर तिथं गेलो, म्हणजे काही दिवसा पहिले सराल तिथं आपले तिथं सोर्सिंग केलं, तर पण काय जमलं नाही. तर आतापर्यंत काय एक लॉग इन पण नाही झाली आहे. आणि ऑफिसमधून असं सांगतात की भाई 3चा ग्रुप बनवा, 4चा ग्रुप बनवा डेली. तिथे कस्टमर भेटेना झाला, तर ग्रुप कुठून बनवू आम्ही. तर आता ते चालू आहे. आता दुसऱ्या गावामध्ये जातो, तिथं पाहतो. बस आता कसं 1 ते 12 तारखेपर्यंत कलेक्शन असते, त्याच्यानंतर हेच काम आहेत. कस्टमर बघा, पैसा वाटा, पैसा वापस घेऊन या. आता बघू आता काय होते. तर बाकी अजून तर दिवस बाकी आहे, नेमके 10-11 वाजले असेल, 10 वाजले. बाकी नंतर पाहू आता. येतो का काय मी आणि कोणत्या रूट चालला तर हात जातो सांग. असा विषय पब्लिक, कसा खेड्यापाड्यानं घुमावं लागतं आपल्याला पुरा हे इकडून तिकडून. हायवे रस्ता तू रस्ते माहीत नाही, पहिलेच तर रस्ते माहीत नाही आपल्याला. पब्लिक आम्हाला का रस्ता माहीत नाही बरोबर. आणि असा एक नवीन रस्ता पाहिला, तर त्यानं निघत आहे सरळ. तर आता बघू आता बरोबर निघते का नाही रस्ता. रस्ता बरोबर निघला तर फायदा आहे आमचा, नाही तर नुकसान आहे. नुकसान पण चांगलंच आहे म्हणा. तो भाई आता लागली आपली वाट. आता विषय असा आहे की इथं बघा गड्डा एवढा आहे, इथून आपल्याला निघावं लागणार आहे. निघन पण बरोबर आहे ना. कमान सर ये
असं कुठून कुठून गाड्या काढाव्या लागतात आपल्याला. मायक्रो फायनान्स लाईट. माइक्रो फाइनेंस लाइफ बोलते, सबको बोलते, बचत गट वाले साहेब बोलते. नमस्कार पब्लिक. आता दुपार काही प्लॅन नाही आहे आता, कारण की जास्त फिरून पण काय फायदा नाही, कस्टमर का भेटणं झाले. आता प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. आपण आता जाणार आहे कृष्णपेठच्या यात्रेमध्ये. आता आपण जाऊ कृष्णपेठच्या यात्रेमध्ये आणि बघू आता तिथंच काय करायचं. आता मला दाखवता यात्रा कृष्णपेठची. ओके, मिळेल थोडे. शिवा कुठला आता आपलं सक्सेसफुली आपलं फिल्म झालेलं आहे. आणि मेन विषय म्हणजे आपले पेट्रोलचे पैसे आले. पेट्रोलचे आपले 3600 आले. पण बॅड लग आहे की माझं अकाउंट मायनस मध्ये होतं 1400 रुपये. तर तिथं आपली गाण लागली. तर जाऊ द्या, कधी न कधी होणार. ते आपल्या शुभम सर हॅलो. तर आता आपण जाऊ घराकड. तर आता आपण जाऊ घरी. आता थोड्या वेळात व्हिडिओ एडिट करून टाकून देतो. तुम्ही यात्रेचं पण बघा, दिवसा आपण काय केले ते पण बघा. उद्या पुन्हा एक व्हिडिओ येईल, त्याच्यात बघू आपण. सबस्क्राईब करा, फॉलो करा. भाऊचा घे.